तर सगळ्यात एक युनिक पद्धत बघितली मी, दगडाची फोडणी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर अभि फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, तर काकांच्या इकडं दुर्गम भाग शिरपुंजाला मी आलो आहे. खूप दिवसांनी आल्यामुळे आणि सोबत संतू असल्यामुळे काकांनी पोळ्यांचा बेत केला. तर पूर्ण स्वयंपाक हा चुलीवरला असतो आणि आम्हाला चुलीवरल्या पोळ्या खाण्यासाठी मिळाल्या. आणि इथली चूल ही एक वेगळ्या पद्धतीची, एका ठिकाणी जाळ घालायचा आणि दोन ठिकाणी ते, एका ठिकाणी भाजी एका ठिकाणी पोळ्या, अशा दोन ठिकाणी चूल चालते. तर एका ठिकाणी जाळ घालावा लागतो. तर सगळ्यात एक युनिक पद्धत बघितली मी, दगडाची फोडणी. तर मित्रांनो, दगडाची फोडणी कशी दिली जाते याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर दगडाची फोडणी देताना मित्रांनो, तो दगड आहे, तो दगड कुठला वापरला जातो? तो दगड नदीमध्ये गेल्यानंतर असा उगळलेला दगड आणतात. तो उगळल्यानंतर, तो दगड आणल्यानंतर असा एक बारीक साईजचा आणतात. त्यानंतर आणल्यानंतर तो दगड घरी घेऊन येतात. त्यानंतर ते चुलीमध्ये टाकतात. त्याला एकदम गरम होऊन देतात. गरम झाल्यानंतर तो पकडीच्या साहाय्याने बाहेर काढला जातो आणि तो पळीमध्ये ठेवला जातो. त्यानंतर त्याच्यावर थोडं तेल ओतलं जातं. तेल ओतल्यानंतर त्याला लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या ठिसून त्या दगडावर ठेवल्या जातात. त्यानंतर जे आपण जो स्वयंपाक करणार आहे, म्हणजे थोडक्यात आज आम्ही सार खाल्लेला आहे. तर सार खाल्लाय, त्या सारामध्ये वरून तो तेल टाकल्यानंतर लसणाच्या पाकळ्या वरून टाकतात आणि ते त्याला फोडणी देतात. तर आम्ही आज साराला फोडणी दिली. एकदम सार असा उकाळला. जेव्हा दगड टाकल्या एकदम सार असा उकळतो आणि तो खाण्यासाठी चव पण वेगळी असते आणि तो खाण्यासाठी एकदम चांगला लागला. आणि आपला भात होता इंद्रायणी भात, म्हणजे सांगायचंच नाही तुम्हाला कसा असतो तो. नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.